स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी CTETचा अभ्यास करत आहेत, म्हणजे शिक्षकांचा येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे, या संदर्भात मी व्हिडिओ बनवला होता विद्यार्थी मित्रांनो। आणि CTET हे 7 जुलैला एक्झाम डेट फिक्स झालेली आहे, परंतु ती डेट बदल होऊ शकतो, त्या डेटमध्ये बदल होऊ शकतो। या संदर्भामध्ये मी अपडेट देण्याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ आपण जर पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि डेट संदर्भातील जे काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण ऐका आणि आपल्या जे काही विद्यार्थी आहेत, मित्र आहेत, या सर्वांना शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, CTETची डेट ही 7 जुलै आहे, ही बदल होऊ शकते। याचं मागचं कारण असं आहे की जे डेट आहे, कारण जे काही नेटची डेट आहे, जे नेटची डेटसुद्धा आता जी नेटची डेट ठरवली आहे, ही डेटसुद्धा आधी CTETच्या डेटवर आलेली होती। त्यामुळे नेट महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण भारतभर यावर्षी ऑफलाईन नेट होणार आहे। त्यामुळे सर्व कॉलेजेस आणि जे काही शाळा आहेत त्या शाळा त्याकरिता दिल्या जातात। त्याच्यामुळे एकाच दिवशी या सर्व एक्झाम होणं शक्य नव्हत्या, म्हणून ती डेट आधीच चेंज केलेली होती। नंतर UPSCच्या संदर्भातसुद्धा हे डेट बदलवण्यात आलेली आहे, म्हणजे ही डेट दोनदा बदलवण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यानंतर ही 7 जुलै ही डेट फिक्स करण्यात आली। परंतु CBSE ही जी काही एक्झाम घेत असते, यानुसार UP गव्हर्नमेंटची जी काही एक्झाम आहे, UP गव्हर्नमेंटची जी काही एक्झाम आहे आणि ती मुख्य परीक्षा आहे, मग त्याकरितासुद्धा विद्यार्थी मित्रांनो शाळा दिल्या जातात किंवा विद्यालय कॉलेजेस दिल्या जातात। मग त्या ऑफलाईन असल्यामुळे तिथेसुद्धा काही विद्यार्थी मेन्सला असणार आहेत आणि त्या शाळासुद्धा गुंतवून असणार विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे UP गव्हर्नमेंटचा जर विचार करता, आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेन्स परीक्षा देणारे हे विद्यार्थी कमी असतात, म्हणजे बदल न होण्याची एक चान्सेस आहे की तारीख जी बदलणार आहे ही बदल न होण्यामागची एक हे कारण आहे की जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला असणार आहे ते खूप कमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून जे काही CBSE विचार करेल 7 जुलैला तारीख बदलवण्याचा, हा सुद्धा एक मुद्दा असणार आहे की विद्यार्थी कमी असल्याने ते तारीखसुद्धा बदलवणार नाहीत, परंतु UPSCची परीक्षा असल्यामुळे तारीखसुद्धा बदल होऊ शकते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा एक तुमच्यासाठी अपडेट होता की UP गव्हर्नमेंटची मुख्य परीक्षा असल्यामुळे तारीख बदलू शकते किंवा न बदलू शकते, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून या डेट संदर्भात त्यांना अपडेट राहील। आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो माझा व्हिडिओ असणार आहे हा शिक्षकांचा सुवर्ण काढणार असणार आहे। यामागचा पुन्हा एक नवोदयच्या ज्या काही जागा येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे। म्हणून जे विद्यार्थी B.Edला असणार आहेत सेकंड इयरला, ते सुद्धा त्यांना, आणि ज्यांचं D.Ed झालेलं आहे, या विद्यार्थी मित्रांना पुन्हा हात जोडून मी विनंती करतो की जर आपल्याला शिक्षक बनायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आतापासूनच तुम्ही अभ्यास करा। CTET पेपर 1 आणि CTET पेपर 2 पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET 1 आणि TET 2 हे सुद्धा पेपर पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षात जे काही 2024मध्ये या वर्षात जे काही येणाऱ्या जागा आहेत, म्हणजे 40,000 जागा असणार आहेत, EMRHच्या वेगळ्या, नंतर नवोदयच्या वेगळ्या, नंतर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेगळ्या, या अशा टोटल जागा जर विचार करता विद्यार्थी मित्रांनो, अशा 40,000 जागा येणार आहेत। म्हणून ही जी संधी आहे, ही संधी गमावू नका। कायमस्वरूपी सातत्यानं अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो। आपल्यासाठी पुढील जो व्हिडिओ असणार आहे तो नवोदय विद्यालयाच्या संदर्भात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।